नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, दुबईत आहोत आपण। बुर्ज खलिफा दिसतोय आपल्याला आणि आपण आहोत दुबईतल्या एकमेव तरंगत्या हॉटेलवर, क्वीन एलिझाबेथ 2। हे एक शिप हॉटेल आहे। याचा पार्ट 1 ऑलरेडी मी शेअर केलेला आहे आणि हा आहे पार्ट 2। चला तर मग बघूया या हॉटेलच्या आतमध्ये कसे रूम्स आहेत। खूपच शांतता आहे, नोबडी, कोणच दिसत नाही। कसं काय माहिती। शिपच्या आतमध्ये बरेचसे रूम रिकामे होते आणि बाहेर पडताना एक ऑटोमॅटिक उघडणारा दरवाजा। नुकताच सनसेट झाला होता, त्याच्यामुळे गोल्डन आवर चालू होता आणि खूप मस्त असं फीलिंग येत होतं या शिपवरती देखावा पाहण्यामध्ये। एकदम टायटॅनिक मध्येच आपण आलोय की काय असाच भास होत होता मला तर। इथे जर तुम्हाला यायचं असेल तर क्वीन एलिझाबेथ 2 हॉटेल इन दुबई या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावं लागेल। ग्रुप टूर सुद्धा अवेलेबल आहे। हे बाहेर एक रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा काही रेस्टॉरंट्स आहेत। तर आम्ही इथे एंट्री कशी घेतली तर आम्ही इथे एक रेस्टॉरंटमध्ये बुफे डिनर बुक केला होता आणि तेही एक स्पेशल ओकेजनसाठी। पण जवळजवळ 1 ते 1.5 तास आधी आम्ही पोहोचलो, सनसेट व्हायच्याही आधी। आणि पूर्ण शिपची टूर आम्ही स्वतःच घेतली, कारण ऑनलाईन सगळी माहिती अवेलेबल आहे, तर आपण स्वतः फिरू शकतो। आणि जेवण तर तुम्ही पाहता 1 से 1 डिशेस होत्या। इतकं छान प्रेझेंटेशन होतं आणि चव तर एकदम भन्नाट होती। आणि मी ट्राय केलं ते म्हणजे जास्तीत जास्त इंडियन चाट। वाव, ही एक डिश आहे की जी आपण कितीही वेळा खाऊ शकतो, ती म्हणजे पाणीपुरी। 1, 2 नाही तर 3 वेळा मी घेतली। पोट भरलं पण मन काही भरलं नाही। थँक्यू। आणि आम्ही स्पेशल ओकेजन बर्थडेसाठी आलो होतो, तर आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी केक सुद्धा देण्यात आला। लिडो असं या रेस्टॉरंटचं नाव आहे। आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो। बाहेर पडताना आम्हाला एक शिपची प्रतिकृती दिसली, म्हणजे एक स्टॅच्यू बनवलेला होता आणि मस्त वाटत होता तो बघून। इतकी मोठी लांबलचक अशी ही शिप आहे आणि आपण आहोत एका कोपऱ्यामध्ये। आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये होतो लिडो, ते इथे आहे। बाहेर पडताना वाव, इतक्या छोट्या छोट्याशा पायऱ्या आणि इतकं छोटं छोटं सगळं होतं ना, कुठून बाहेर पडावं तेच कळत नव्हतं। सगळीकडे एक्झिटच लिहिलेलं आहे। फायनली आम्हाला एक्झिट गेट म्हणजे बाहेर पडायचा रस्ता दिसला, जिथून आम्ही आतमध्ये आलेलो होतो ना, ग्राउंड फ्लोर, तिथूनच आम्ही बाहेर पडलो। वी आर आउटसाइड फायनली। पूर्ण अंधार झाला होता। ॲक्च्युली रात्रीचे 10 वाजले होते। इतका वेळ शिपमध्ये आम्ही फिरलो ना, कसा टाईम निघून गेला ना अंदाजच आला नाही। पण खूप मस्त वेळ गेला आणि इतकी माहिती मिळाली ना, आणि एक तो एक्सपिरियन्स होता ना, तो एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता। तुम्ही जर कधी दुबईला आला ना, तर एक रात्र नक्की या हॉटेलमध्ये बुक करा, म्हणजे तुम्हालाही तो एक्सपिरियन्स घेता येईल। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।